सलमा, आहेस का घरी? काय करतेयस? अरे सुनीता, काय म्हणते? कसं काय वाट चुकलात आज आमच्याकडे? अगं तसं जरा कामच होतं. मी आता एका प्रशिक्षणाला गेले होते. निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचं संघटन आहे, त्या संघटनेचं प्रशिक्षण होतं. तिथे मी सरपंच रिपोर्ट कार्ड विषयी शिकले. ते मला तुझ्याकडून भरून घ्यायचं होतं. सरपंच रिपोर्ट कार्ड म्हणजे काय? कुठलं कार्ड बिल मिळणार आहे? काय? अगं शाळेत किंवा कॉलेजात कसं विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक असतं, तसं सरपंचांचं प्रगती पुस्तक. ओ अच्छा, तसं होय. पण का भरायचं आहे हे? त्याने काय होणार? शाळेत तर पुढच्या वर्गात जाणार की नाही हे ठरवायला वापर तरी होतो त्याचा. अगं सरपंच म्हणून वर्षभरात काय काय कामं केली, आपला इतर सदस्यांशी संबंध कसा आहे, सभांना आपली उपस्थिती कशी असते, असे काही मुद्दे आहेत ह्यात. ह्यातून सरपंच म्हणून आपण किती प्रभावी काम करतोय आणि कुठे कमी पडतोय हे सुद्धा कळतंय. आणि मग जे करण्यात अडचणी येत असतील त्यासाठी संघटन काय मदत करू शकेल, काय प्रशिक्षण, माहिती मिळवून देऊ शकेल हेही बघता येतं. म्हणजे एका अर्थाने ही महिला सरपंचांना अधिक कार्यक्षम आणि प्रभावी कारभारणी बनवणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे तुझं. अशी सरपंचांची प्रगती मापणं गरजेचं आहेच. मी तयार आहे हे कार्ड भरून द्यायला. पण आणखी काय काय प्रश्न असतील यात? प्रश्न म्हणजे हे बघ, पंचायत कारभाराबद्दल किती जागृती आहे आणि अंमलबजावणी कशी होतीये, पंचायतीचे बजेट कसे आहे, ते किती पारदर्शक आहे, सरपंच म्हणून गाव विकासाचा कसा विचार करतोय, लोकांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेण्याची प्रक्रिया कशी घडते की नाही, कारभार उत्तम होण्यासाठी काय काय नाविन्यपूर्व उपक्रम सरपंच म्हणून तू राबवले आहेस वगैरे, असे काही प्रश्न असतील. अरे हो, चालेल ना. बरं झालं तू हे प्रश्न सांगितलेस ते. मी माझ्या कारभारणी डायरीतून हे मुद्दे शोधून ठेवते आणि उद्या दुपारी ये मग घरी, बोलू आपण. हो चालेल, येते. चल भेटू उद्या. सरपंच हा लोकांचा प्रतिनिधी असतो. दरवेळी फक्त 5 वर्षांनी निवडणुकीआधीच सरपंचांनी काय काय काम केले की नाही हे बघण्यापेक्षा दरवर्षी असं रिपोर्ट कार्ड जर भरलं तर महिला सरपंचांना काम करताना काय अडचणी येतात, काय मदतीची गरज आहे, कुठल्या विषयांवर आणखी माहिती आणि कौशल्य मिळवायला हवी हे कळतं आणि कारभार आणखी प्रभावी व्हायला मदत होते.